हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 40. न लविता ऊस ते जैसेनी असे रस, तेथीचा मिठांश तोची जाणे. अर्थात ऊस लावण्यापूर्वीच त्यात रसयुक्त गोडी असते. यामुळे ही गोडी त्यात कशी असते हे तो ऊसच जाणे. ऊसाचे कांडे जमिनीत लावले जाते आणि त्यापासून ऊस तयार होतो. त्या कांड्यात ऊसाची रसयुक्त गोडी अगोदरच असते. त्यामुळे ते कांडे जमिनीमधून त्याप्रमाणे रसयुक्त गोडी निर्माण होईल अशी घटक द्रव्ये शोषून घेते आणि ऊस तयार होतो. याचा अर्थ ऊसामध्ये रसयुक्त गोडी मूलतः त्या कांड्यामधून येते. आता ही रसयुक्त गोडी त्या कांड्यात कशी, कोठून अगोदरच होती असा विचार करता ते त्या कांड्यालाच माहीत असे म्हणावे लागते. एरवी ते माहीत होणे शक्य नाही. याचप्रमाणे आपण कोण आहोत हे या विश्वामध्ये जाणून घेणे शक्य नाही, कारण आपण या विश्वात प्रवेश करण्याआधीपासूनच आहोत. यासाठी आपल्याला स्वतःला विचारावे लागेल की आपण कोण आहोत. ओवी क्रमांक 41. का न सज्जिता वीणा, तो नादू जो अबोलपणा, तया तेणेची जाणा होवावे लागे. अर्थात वीणा तारा कसून जुळवून लावण्यापूर्वीही तो नाद तेथे असतो. हा नाद तेथे कसा हे तो नादच सांगू शकतो. वीणा किंवा तानपुरा, सतार, सरोद इत्यादी कोणत्याही वाद्याच्या तारा कसून त्या जुळवून लावाव्या लागतात. अशा प्रकारे वाद्य लावून झाले की त्यामधून स्वरझंकार निनादू लागतो. त्यामधून नादब्रह्म निर्माण होते. याचा अर्थ तारा कसून त्या जुळवून घेण्याआधीच तेथे तो नाद होता. आता हा नाद कोठून आला असा विचार कराल तर त्याचे उत्तर तो नादच देऊ शकेल. याचप्रमाणे आपण कोण आहोत हे या विश्वामध्ये जाणून घेणे शक्य नाही, कारण आपण या विश्वात प्रवेश करण्याआधीपासूनच आहोत. यासाठी आपल्याला स्वतःला विचारावे लागेल की आपण कोण आहोत. ओवी क्रमांक 42. नाना पुष्पांचिया उदरा, न येता पुष्पसारा, आपणची भवरा होवावे पडे. अर्थात पुष्पकलिकेत मधाचा सुगंध निर्माण होण्याआधीच तेथे मध असतो. हा मध तेथे कोठून येतो हे जाणण्यासाठी आपल्याला पुष्पभ्रमर व्हावे लागेल. फुलाच्या कळीमध्ये अगोदरच मध असतो. ती कळी जसजशी फुलू लागते तसतसे त्या मधाचा सुगंध दरवळू लागतो. त्या वासाने तेथे भ्रमर येऊ लागतात. आता जर असे विचाराल की त्या कळीमध्ये मध कसा आला, तर यासाठी आपल्याला पुष्पभ्रमर होऊन कळी निर्माण होण्याआधीची जी अवस्था असते तेथे शिरावे लागेल. याचप्रमाणे आपण कोण आहोत हे या विश्वामध्ये जाणून घेणे शक्य नाही, कारण आपण या विश्वात प्रवेश करण्याआधीपासूनच आहोत. यासाठी आपल्याला स्वतःला विचारावे लागेल की आपण कोण आहोत. ओवी क्रमांक 43. नाना न राधिता रससोये, ते गोडी कैशी पा आहे, हे पाहणे तैसे नोहे आणि का जोगी. अर्थात अनेक प्रकारचे रसयुक्त चविष्ट पदार्थ असतात. ते शिजविण्याआधीच, ते तयार करण्याआधीच त्यात तो रसयुक्तपणा, चविष्टपणा असतो. तो आला कोठून हे त्या पदार्थांनाच माहीत. आपण अनेक प्रकारचे रसयुक्त चविष्ट असे अन्न शिजवितो, तयार करतो. तथापि हे पदार्थ शिजविण्याआधीच, तयार करण्याआधीच त्यात तो रस, ती चव असते. आता हे रस
ती चव तेथे कशी आली हे ते पदार्थच जाणवतो. याचप्रमाणे आपण कोण आहोत हे या विश्वामध्ये जाणून घेणे शक्य नाही, कारण आपण या विश्वात प्रवेश करण्याआधीपासूनच आहोत. यासाठी आपल्याला स्वतःला विचारावे लागेल की आपण कोण आहोत. ओवी क्रमांक 44. तैसे सुखपणा येवो, लाजे आपुले सुख पावो, ते आणिका चाखो सुवो, येईल काही. अर्थात अशा प्रकारे आत्मपरब्रह्मानुभव लाजाळू आहे. तो स्वतःला अनुभविता येतो. तो इतरांना कसा अनुभविता येईल. माऊली म्हणतात की आत्मपरब्रह्मानुभव लाजाळू आहे. तो फक्त स्वतःपुरताच मर्यादित असतो. राजघराण्यातील स्त्रीप्रमाणे तो मर्यादा सोडून राजवाड्याबाहेर जात नाही. प्रत्येकाला आत्मानुभव ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो तो त्याच्यापुरताच मर्यादित असतो. एकाचा आत्मानुभव दुसऱ्याबरोबर अनुभविता येत नाही. आपल्याला भूक लागली की आपल्यालाच अन्न सेवन करावे लागते. दुसऱ्याने जेवून आपले पोट भरत नाही. हे समजण्यासाठी माऊलींनी पुढे उदाहरणे दिली आहेत. ओवी क्रमांक 45. दिहाच्या दुपारी चांदू जैसा अंबरी, ते असणे चांदावरी जाणावे की. अर्थात भर दुपारी चंद्र आकाशात असतो, तथापि त्याचे अस्तित्व त्याचे त्यालाच समजते. दिवसाही चंद्र आकाशातच असतो, तथापि त्याचे अस्तित्व सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला जाणवत नाही, दिसत नाही. इतकेच काय तर अमावास्येलाही चंद्र आकाशातच असतो. आपल्याला आकाशात चंद्र दिसत नाही याचा अर्थ तो तेथे नसतो असे नाही. त्याचे अस्तित्व फक्त स्वतः चंद्रालाच जाणवते. योग्याला जेव्हा आत्मानुभूती प्राप्त होते, त्याला जेव्हा आत्मदर्शन होते, तेव्हा ते फक्त त्याच्या स्वतःपुरतेच मर्यादित असते. हे दर्शन तो इतरांना दाखवू शकत नाही. यालाच माऊलींनी येथे लाजाळू असा शब्द वापरला आहे. आत्मदर्शन स्वतःची मर्यादा सोडून इतरांना बाहेर दृश्य होत नाही. हरिओम.